नमस्कार मंडळी. तर आज तुम्ही म्हणाल ही झाडू पोचा घेऊन काय करायला लागले आणि हॉलच्या दारात रांगोळी का काढते, कुणाचं लग्न आहे की काय? तर नाही, मी या गोष्टीचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात देईन. जर व्हिडिओ पूर्णपणे बघितलात तर तुम्हाला या लक्षात येईल की मी काय करते आणि काय नाही. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करते. तर अशा पद्धतीनं हॉलच्या दारात रांगोळी काढायचं काम चालू होतं. आम्हाला काही नाजूक साजूक रांगोळी येत नाही, म्हणून आम्ही दोघी मिळाली की आपलं मोठी मोठी रांगोळी काढून कवर करून घेत होतो. तर रांगोळी काढताना आजचा दिवस जो आमच्यासाठी होता तो प्रत्येक भक्ताच्या आयुष्यातला हा लग्न समारंभापेक्षाही अत्युच्च कोटीतील परमानंदाचा हा क्षण असतो. आणि तो क्षण आज आमच्या आयुष्यात आलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सेवा म्हणून हे करत आहोत. तर अशा पद्धतीनं ही रांगोळीची सेवा आम्ही घेतलेली होती. इथं बाकीच्या महिला सगळ्या रांगोळी काढत होत्या, त्यांची रांगोळी चालली होती आणि त्यातच आमचं डिस्कशन चालू होतं. इथं एक रांगोळी चालू होती, ही छोटी खेळत होती. तर हा हॉल आहे पंचफुला मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. आणि ह्या हॉलच्या दारात आम्ही रांगोळी काढत होतो, कारण हॉलमध्ये आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार होता आणि ही आहे हॉलचं प्रिपरेशन. तर इथं काय होणार आहे हे मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगेन. तर थोड्याच वेळात संध्याकाळ झालेली आहे आणि आता बाबांच्या मूर्तीचं आगमन हॉलमध्ये झालेलं आहे. आणि बाबांची मूर्ती पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी या पुढच्या व्हिडिओमध्ये काय बोलणार आहे, काय नाही आणि कशा संदर्भातला माझा व्हिडिओ आहे. तर बाबांचं आगमन झालेलं आहे. आमच्या मठाचे समन्वयक संकेत बाबा यांनी आपली बाबांना घेऊन आलेले आहेत. तर बाबांचं आगमन झालेलं आहे, अगदी जोशात बाबांचं आगमन झालेलं आहे. आणि हे पहा आमचे सेवेकरी, सगळे सेवेकरी बाबांच्या अवतीभोवती असतात. हा माझा छोटा सेवेकरी तिथं दिसतोय बघा व्हिडिओमध्ये. आणि बाबांचं आगमन झाल्यानंतरच आमची सगळ्या दिवसाची सुरुवात होत असते. तर इथं आमचे बाबा आलेले आहेत आणि विराजमान झालेले आहेत. तर शंकर बाबा की जय. शंकर बाबांच्या आगमनाच्या नंतरच बाकीच्या कुठल्याही कार्यक्रमाची आमची सुरुवात होते. तर इथं बाबा आलेले आहेत आणि हे सेवेकरी बघा, हा सेवेकऱ्यांचा तांडा एवढा असतो, याच्याही पेक्षा जास्ती सेवेकरी असतात. पण आज इथं मी एवढंच दाखवते तुम्हाला, काही मर्यादा असल्यामुळे थोडंसं दाखवावं लागतंय. तर अशा पद्धतीनं हा हॉल भरलेला आहे. आता जोरदार एंट्री झालेली आहे, जो मी तुम्हाला बोलणार आहे. आमू आणि शिवशंभो गर्जना फेम आमू आणि अभि जाधव यांना आम्ही पाचारण केलेलं होतं की भावभक्ती पूर्ण गाण्यांचा कार्यक्रम ठेवण्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं. आणि ही मराठी भावाभावांची जोडगोळी इतकी छान आणि इतकी सुरेख मनोरंजन करते की तुम्हाला 3 तास खुर्चीला खिळवून ठेवतात, की मंत्रमुग्ध करून इतकं सोडतात की तुम्हाला त्याच्यातून उठून जायची इच्छाच होत नाही, इतकं छान. श्री स्वामी समर्थांचा मंत्र असू देत किंवा गुरुदेव दत्तांचा मंत्र असू देत किंवा काळूबाईची गाणी असू देत, छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी असू देत, कुठलंही गाणं 3 तासात एकही वल्गर गाणं वाजलं नाही आणि सगळी भावभक्तीपूर्ण गाणी होती. आणि ह्या गाण्यांमधून इतकं छान त्यांनी आम्हाला मंत्रमुग्ध केलं की आम्हाला तो कार्यक्रम बघणं भागच पाडलं. आपल्यासारख्यांना हे कार्यक्रम पैसे देऊन तिकीट घेऊन सुद्धा बघायला मिळणार नाहीत, पण आमच्या नशिबात हे होतं. आम्हाला तो फ्रीमध्ये आमच्या कडेश्वर धामच्या सहाय्याने मदतीने हा फ्रीमध्ये कार्यक्रम बघायला मिळण्याची आम्हाला संधी मिळाली. त्याबद्दल आम्ही कडेश्वर धामचे आभारी आहोत. हा कार्यक्रम सगळ्यांसाठीच ठेवलेला होता फ्रीमध्ये. बरीचशी मंडळी ह्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावून गेलेली होती आणि यांनी असंच कार्यक्रम जोरदार सुरू ठेवला. हे आमच्या सेवेकरांनाही त्यांनी नाचवलं. इतकं छान प्रकारे त्यांनी कार्यक्रम केला की सगळे अगदी मंत्रमुग्ध होऊन नाचत होते. तर इतकं मनापासून कार्यक्रम करणं आणि देवाच्या गाण्यांवरती सुद्धा आपण जर नाचवत एखाद्याला असू तर आपली ताकद काय हे ओळखून जा. तर दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी आमच्या कडेश्वर धामच्या समन्वयकांनी धनगरी गजी म्हणतात आणि ढोल असं काहीतरी म्हणतात ह्या कार्यक्रमाला. तर या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि असे पारंपरिक कार्यक्रम आता सध्याच्या काळात होत नाही आहेत आणि ही आपली जी संस्कृती आहे ही लोप पावत चाललेली आहे. त्यामुळे ह्या संस्कृतीचं जतन करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. अशा पद्धतीचा आमचा उद्देश होता. आमच्या कडेश्वर धामचा हा विटा यांचा हा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न खूप फळाला आलेला आहे. तर हे बघण्यासाठी लोकांनी विट्यात आमच्या खूप गर्दी केली होती आणि हा कार्यक्रमच खूप छान होता. हे काय असतं काय नाही हे लहान मुलांना कळणं, आपली संस्कृती जपणं ह्या फार मोठ्या गोष्टी असतात. तर आता अशा पद्धतीनं हे कार्यक्रमची सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही बसलेलो आहे. मिरवणूक बाबांची निघणार आहे. ट्रॉलीमध्ये बाबा विराजमान झालेले आहेत आणि ट्रॉलीत बाबांच्या सेवेत माझे रुजू झालेले आहेत. त्यामुळे मला अगदी अत्युच्च कोटीचा आनंद या दिवशी झालेला आहे आणि मला खूपच आनंद झालेला आहे. तर अशा पद्धतीने आमची मिरवणूक सुरू होत आहे. जेवढ्या महिला आहेत, जेवढे पुरुष आहेत, तेवढे आबालवृद्ध आहेत, सगळ्यांनीच बरोबरीनं हजेरी लावली. तर आमच्या मार्ग होता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून. आम्ही थोडा वेळ थांबलो आणि तिथं थोडा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आम्ही सगळे तिथून थोडे पुढे जात होतो. तर कार्यक्रम आलेला आहे आता बरोबर मेन टप्प्यात आमच्या मठाच्या दारात. आणि मठाच्या दारात आल्यानंतर हलगीच्या तालावरती आमच्या सेवेकऱ्यांनी सगळ्यांनी ठेका धरलेला आहे. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम इथं जोरदार सुरू होता. तास
तास दीड तास काही बाबांची मूर्ती लोक खाली ठेवत नव्हते आणि बाबांसोबत ह्यांचा सगळा कार्यक्रम सुरू होता अशा पद्धतीनं. आणि हा सर्व पारंपरिक आणि धार्मिक कार्यक्रम होता, त्यामुळे इथं काहीही दुसरं गाणं कुठलंही वाजलं नव्हतं. आणि आमच्या मठाच्या समन्वयकांनी आयोजकांनी तेवढी काळजी घेतली होती. तर शंकर महाराजांचा प्रकट दिन आज होता आणि हा अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी पार पाडलेला आहे. आणि इथं महिलांसोबत पुरुषांसोबत महिलांनाही तेवढीच मान सन्मान आणि किंमत होती, त्यामुळं आम्हीही महिलांनी फेटे बांधलेले होते. आणि शंकर महाराजांच्या प्रकट दिनी आज आम्हाला सेवा करून खूप आनंद होत आहे. आणि सगळ्यांनी शंकर महाराजांचा उधो उधो करावा, जय जयकार करावा आणि बाबांच्या सेवेत रुजू व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि आमचा हा कडेश्वर धाम विटा या संस्थांचा कार्यक्रम आज अशाच जोशात पार पडलेला आहे. आणि बाबांच्या सोबत बाबांच्या आशीर्वादाने आम्ही हा कार्यक्रम पार पाडू शकलो, याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.